आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज आहे चैत्र पौर्णिमा आणि आजच हनुमान जयंती साजरी केली जाते। आजचा दिवस हा खूप खास आहे। आपल्या आयुष्यातलं दुःख, दारिद्र्य, संकट, अडचणी दूर करण्यासाठी आज केलेले उपाय हे अत्यंत प्रभावी मानले जातात। त्यामुळे बघा, आज आपल्याला न चुकता हा नारळाचा उपाय करायचा आहे। ज्या वेळेस आपण पौर्णिमेला नारळाचा उपाय करतो तेव्हा अनेक प्रकारची विघ्न आपल्या घरामधून दूर होतात। त्याचबरोबर काही नकारात्मक शक्तींचा प्रभाव जर आपल्या घरावर झालेला असेल तर तो देखील दूर होतो। जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करत नसेल, बघा, लक्ष्मीने अखंड वास करणे म्हणजे फक्त पैसाच असणे असं नाही, तर घरामध्ये सुख समृद्धी असणे, त्याचबरोबर घरामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण असणे किंवा घरामध्ये खूप मंगलमय वातावरण असणं हे देखील लक्ष्मी नांदण्याचं प्रतीक आहे। त्यामुळे बघा, फक्त पैसाच असणे असं लक्ष्मी नाही, तर एकमेकांमध्ये सामंजस्य असणे किंवा कुटुंबामध्ये वादविवाद, तंटे न होणे, एकमेकांनी एकमेकांचं समजून घेणे हे देखील घरामध्ये लक्ष्मी नांदण्याचंच प्रतीक आहे। त्यामुळे बघा, घरामध्ये जर सततची कटकटी, वाद विवाद, भांडणं होत असतील किंवा बघा बऱ्याच वेळेला डोक्यावर कर्ज असतं तर ते काही केल्या मिटत नाही, तर हा उपाय जर तुम्ही पौर्णिमेला केला तर नक्कीच बघा, जे काही कर्ज आहे ते देखील दूर होतं। काहीतरी मार्ग तुम्हाला असे सापडतील की ज्यामुळे जे काही कर्जाचे डोंगर आहेत ते दूर होतात। त्याचबरोबर बघा, बऱ्याच वेळेला असाही प्रॉब्लेम असतो की पैसा येतो पण तो टिकत नाही। पैसा भरपूर येतो पण तो इतक्या लवकर आपल्या घराबाहेर जातो की आपल्यालाही कळत नाही। असा पाण्यासारखा पैसा खर्च होतो आणि बघा, लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही। असा पैसा आला की काहीतरी विघ्न येतं आणि त्या कामामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी आपला पैसा खर्च होतो। तर त्यासाठी पण तुम्ही आज हा उपाय करू शकता। त्याचबरोबर खूप मेहनत करून, खूप कष्ट करून देखील आपल्या घरामध्ये पैसा न येणे म्हणजेच काय, तर दारिद्र्य असणे। मेहनत आपण अफाट करतोय पण त्याचं चीज काही होत नाही, त्याचं फळ आपल्याला मिळत नाही। तुमचा उद्योग व्यवसाय आहे पण तो जम बसत नाही आहे, त्यामध्ये तो व्यवस्थित चालत नाही आहे। मग तुमचा कुठलाही व्यवसाय असू शकतो, छोटा मोठा कुठलाही असू शकतो, त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। किंवा एखादी तुमची इच्छा आहे ती बरेच दिवस झालं अपूर्ण आहे, ती काही केल्या पूर्ण होत नाही, किंवा एखाद्याला दिलेले पैसे आहेत ते अडकलेले आहेत, तो व्यक्ती आपल्याला रिटर्न पैसे करत नाही, पुन्हा पैसे आपल्याला मिळत नाही आहे, त्यासाठी पण तुम्ही उपाय करू शकता। किंवा मुलं जे आहेत आपली, तर ती व्यवस्थित अभ्यास करत नाहीत, ऐकत नाहीत, व्यसनाधीन झालेले आहेत, त्यासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता। स्वतःच्या प्रगतीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। तर बघा, एका नारळाचा आपल्याला उपाय करायचा आहे। नारळ जे असतं तर त्याला बघा श्रीफळ म्हटलं जातं। सगळ्या शुभ कार्यामध्ये नारळ जो आहे म्हणजे श्रीफळ जे आहे ते वापरलं जातं। नारळाशिवाय कुठलंही शुभ कार्य पूर्णत्वाला जात नाही। असं म्हणलं जातं की नारळामध्ये साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास असतो। त्यामुळे बघा, हे नारळ जे असतं तर त्या नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय जास्त महत्त्व आहे। आणि बघा, जेव्हा आपण नारळाचा उपाय पौर्णिमा या विशिष्ट तिथीला करतो तेव्हा ते उपाय कधीही वाया जात नाही, त्यामधून नेहमी आपल्याला यश मिळतंच, त्याची आपल्याला शुभ फळं नेहमी मिळतात। त्यामुळे बघा, आज चैत्र पौर्णिमेचा दिवस आहे, नक्की एका नारळाचा उपाय करा। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, तो आपण बघणार आहोत। लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे। घरातल्या नकारात्मक ऊर्जा जाण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढीस लागण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, आपल्या घरामध्ये जेव्हा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा तिथे तग धरू शकत नाहीत, कारण नकारात्मक ऊर्जा एवढ्या जास्त प्रमाणामध्ये वाढतात घरामध्ये की कुठलं शुभ कार्य घडून येत नाही। त्या ज्या नकारात्मक शक्ती आहेत त्या कधीच शुभ कार्य किंवा सकारात्मक ऊर्जेला तिथे राहू देत नाहीत। बघा, मग अशा या शुभ तिथींदिवशी काय करायचे आहेत, आपल्याला चांगले असे उपाय करायचे आहेत, ज्यामुळे काय होतं, आपल्या
घराला एक संरक्षण कवच निर्माण होतं या शुभ उपायांमुळे. आणि नकारात्मक शक्ती ज्या असतात तर त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. म्हणून अशा शुभ तिथींना विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. अशा शुभ तिथींदिवशी जर आपण आपल्या घराच्या प्रगतीसाठी उपाय केले तर बघा, या उपायामुळे घरामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या वाढीस लागतात आणि तिथे नकारात्मक ऊर्जा राहत नाहीत. आणि ज्या घरात सकारात्मक लहरी असतात किंवा सकारात्मक ऊर्जा असते तिथे नेहमी शुभ कार्य घडून येतं. कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाहीत. आणि जरी अडथळे आले, विघ्न आली किंवा संकट आली तरी काही ना काहीतरी मार्ग आपल्याला त्यातून नक्कीच मिळतो. त्यामुळे जो आजचा दिवस आहे चैत्र पौर्णिमेचा, तो मुळीच तुम्ही वाया घालवू नका. एका नारळाचा उपाय तुम्ही अवश्य करा. आता बघा, आपल्याला या उपायासाठी जे नारळ लागणार आहे ते तुम्ही नवीन विकत आणा. ओटीमध्ये दिलेलं किंवा कुठेतरी सत्काराचं नारळ मिळालेलं असं वापरू नका. स्वतःच्या स्वखर्चाने पैशाने तुम्ही नारळ विकत आणा. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या पैशाने अशा उपायांसाठी नारळ विकत आणतो तेव्हा त्याचा जास्त प्रभाव होतो. ओटीमध्ये दिलेले किंवा कुठल्याही कामात वापरलेले नारळ घेऊ नका. चांगला पाण्याचा नारळ बघून घ्या. कोरडा किंवा खूप दिवसाचा पडलेला आहे असं असतं. आपण स्वतः आणलेले असतात पण ते आपण घरामध्ये कुठेतरी ठेवून देतो. त्याच्यामधलं संपूर्ण पाणी जे आहे ते आटलेलं असतं. तसा नारळ घेऊ नका. नेहमी पाण्याचा नारळ घ्यायचा आहे. आता हा नारळ जो आहे तो आणल्यानंतर त्याला सोलायचं नाही. त्याचे जे केसरं आहेत तर त्याबरोबरच तो नारळ ठेवायचा आहे आणि आपल्याला उपाय करायचा. आता बघा, हा उपाय तर मी सांगतेच, पण आधी तुम्ही काय करायचं आहे, आज चैत्र पौर्णिमा आहे, हनुमान जयंतीचा अत्यंत शुभ दिवस आहे. आणि बघा, हनुमानजींना संकटमोचन म्हटलेलं आहे. म्हणजे अनेक प्रकारची संकट विघ्न दूर करणारे देव. त्यामुळे बघा, चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. कारण हनुमान जयंती जी आहे किंवा हनुमान जन्मोत्सव जो असतो तर तो चैत्र पौर्णिमेलाच साजरा केला जातो. त्यामुळे हा विशेष दिवस आहे. आणि आजच्या जर दिवसाला आपण हा नारळाचा उपाय केला तर येणारं वर्ष आपल्याला नक्कीच समाधानाचं जाणार आहे. कुठल्याही कामामध्ये आपलं विघ्न जे आहे ते येणार नाही. आणि आली जरी संकट तर ती नक्कीच हनुमानजींच्या कृपेने ही दूर होणार आहे. आपल्या कुलदेवीच्या कृपेने दूर होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा उपाय करा. येणारं वर्ष आपल्याला प्रगतीचं जाण्यासाठी, आपल्या मार्गातल्या सगळ्या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत, विघ्न आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत, ती दूर जाण्यासाठी नक्की हा उपाय तुम्ही करा. मुलांसाठी करा, स्वतःसाठी करा, आपल्या घरादाराच्या प्रगतीसाठी करा, पण अवश्य करा. आज बघा, आपली जी मुख्य देवपूजा असते देवघरातली ती सर्वांनी करा. दिवा जो आहे सकाळ संध्याकाळ देवघरात लावायचा आहे. तुळशीसमोर दिवा लावा. आज पौर्णिमेचा दिवस आहे. आपल्या मुख्य दाराला आंब्याचं तोरण जे आहे तर ते लावा. म्हणजे आंब्याच्या पानांचं जे तोरण आहे ते लावायचं आहे. उपायासाठी नारळ घ्यायचा आहे. पाण्याचा नारळ असावा. आणि बघा, त्याचे जे केसरं आहेत तर ते काढलेली नसावी, ती तशीच ठेवली तरी चालेल. आता देवघरासमोर तुम्ही असा नारळ घेऊन बसायचा आहे. कुंकामध्ये थोडंसं पाणी टाकून या नारळावर स्वस्तिक काढा. स्वस्तिकमध्ये 4 डॉट द्या आणि बाजूला 2 उभ्या ज्या रेषा असतात त्या काढायला विसरू नका. त्यानंतर एक लाल कापड घ्या, इथे शेजारी ठेवायचं आहे. म्हणजे असं अंथरून ठेवा एखाद्या ताटात. त्या लाल कापडावर नारळ ठेवायचा आहे. त्यावर स्वस्तिक काढून घ्या. त्यावरती थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत. त्यानंतर बघा, 11 चिमूट जे कुंकू आहे ते घ्या आणि आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करत त्या नारळावरती 11 चिमूट कुंकू जे आहे ते व्हायचं आहे. आणि बघा, हात जोडून आपल्या कुलदेवीचं स्मरण करा. त्याचबरोबर हनुमंताचं स्मरण करा आणि माझ्या मार्गामध्ये जे काही विघ्न येत आहेत ते सगळी दूर होऊ देत अशी प्रार्थना करा. आणि वर्षभर माझी चांगली भरभराट होऊ देत, प्रगती होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर बघा, तिथे बसून तुम्ही श्रीसूक्ताचं पठण करा किंवा तंत्रोक्त देवी सूक्त जे आहे त्याचं पठण करा. पठण करता येत नसेल तर तुम्ही ते ऐकायचं आहे. त्यानंतर त्या लाल कापडामध्ये तो नारळ बांधायचा आहे.
धूपदीप दाखवायचा आहे त्या नारळाला आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथे आपल्याला तो नारळ बांधायचा आहे. तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर बांधा किंवा मुख्य दरवाजाच्या जवळपास कुठेतरी आतल्या बाजूला बांधला तरी चालेल. बघा, असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत त्या आपल्या मुख्य दरवाजामधून आतच येत नाहीत. फक्त सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये प्रवाहित होतात किंवा सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या वाढीस लागतात. मुख्य दरवाजा बघा लक्ष्मी येण्याचा मार्ग असतो आणि नकारात्मक शक्ती पण तिथूनच येत असतात. त्यामुळे बघा आपल्याला असा नारळ जो आहे तो मुख्य दरवाजाच्या जवळ, बाहेर किंवा आत असा बांधायचा आहे. आज तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता. अगदी रात्री 12पर्यंत जरी हा उपाय केला तरीही चालेल. सतत कामामध्ये अपयश येणे किंवा कुठल्याही कामामध्ये यश न मिळणे, सतत कामामध्ये काहीतरी अडचणी येणे, यासाठी तुम्ही आज एक नारळ घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं चमेलीचं तेल घ्यायचं आहे किंवा कुठलंही तेल तुम्ही घेतलं तरी चालेल. खडीसाखर घ्यायची आहे आणि एखादं लाल फूल घ्यायचं आहे आणि हे घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे. तिथे तुम्हाला मारुतीच्या चरणाशी नारळ, त्याचबरोबर या नारळावरती तुम्ही स्वस्तिक काढा आणि चरणांपाशी हनुमानजींच्या ते नारळ ठेवायचं आहे. जे तेल आहे तिथल्या दिव्यामध्ये ओतायचं आहे. मंदिरामध्ये जो दिवा असतो त्यामध्ये तुम्ही ते तेल अवश्य आज ओतायचं आहे. तेल घेऊन जावा तुम्ही आणि त्याचबरोबर थोडेसे काळे उडीद जे आहेत ते हनुमानाच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि खडीसाखर पण आपल्याला तिथे ठेवायची आहे, लाल फूल ठेवायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही आज हे हनुमानाला अर्पण केलं तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या खूप प्रमाणामध्ये कमी होतात आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी नक्कीच आपल्यावर हनुमानांची कृपा होते. तर नक्की हा पण उपाय तुम्ही करून बघा. त्याचबरोबर आज पौर्णिमेचा दिवस आहे. आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद राहण्यासाठी तुम्ही अजून एक हा तिसरा उपाय करू शकता. त्यासाठी काय करायचं आहे, हा जो तिसरा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. 6 नंतर अगदी रात्री तुम्ही 11 वाजेपर्यंत केला तरी चालेल. एक नारळ घ्यायचा आहे तुम्हाला, त्यावर कापराची वडी ठेवायची आहे आणि कापराची वडी त्या नारळावरती ठेवून पेटवायची आहे. संपूर्ण घरभर हा नारळ फिरवायचा आहे. त्यानंतर मुख्य दरवाजापाशी येऊन मुख्य दरवाजावरून 3 वेळा अशा पद्धतीने हा नारळ उतरवायचा आहे. त्यावर तुम्ही अजून कापराच्या वड्या टाकून त्या पेटवू शकता. म्हणजे एक 5-6 वड्या तुम्ही घेऊ शकता. मुख्य दरवाजावरून हा नारळ 3 वेळा उतरवा. हे घरातून फिरवत असताना नारळाने जो कापूर आहे पेटलेला तो फिरवत असताना कुलदेवीचं नामस्मरण करायला विसरू नका आणि मुख्य दरवाजावरून 3 वेळा उतरून घराच्या बाहेर हा नारळ फेकून द्या. यामुळे बघा आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर राहते. घरातल्या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत किंवा नकारात्मक ऊर्जा आहेत त्या दूर होतात आणि अडकलेली कामं आपली मार्गी लागतात. त्यामुळे बघा आज पौर्णिमेला, चैत्र पौर्णिमेला हा उपाय तुम्ही संध्याकाळी नक्कीच करू शकता. तर नक्कीच तुम्हाला जमतील तेवढे उपाय करा. ह्या 3 पैकी जो तुम्हाला करायचा आहे तो तुम्ही करा. 3ही करू शकत असला तर 3ही करा, पण अवश्य करा. चैत्र पौर्णिमेचा, हनुमान जयंतीचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या आयुष्यातील अडचणी, दुःख, समस्या दूर करण्यासाठी हे उपाय नक्कीच सर्वांनी करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.